काँग्रेस पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते आणि सर्वसमावेशक शांत आणि संयमी नेतृत्व याच बळावर ज्यांनी तब्बल 4 दशक म्हणजे 40 वर्ष सलग आमदार होण्याची किमया करून दाखवली। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। असं असलं तरीही त्यांनी आपली पक्षावरील श्रद्धा ढळली नसल्याचं वेळोवेळी दाखवून दिलं। विधानसभेप्रमाणे त्यांनी पालिकेतही 1991 पासून एखादा अपवाद वगळता काँग्रेसची एक हाती सत्ता राखली, पण त्याच पालिकेची यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली। कारण अनेक वर्ष सत्तेत राहूनही यंदाच्या निवडणुकीत संगमनेरमध्ये काँग्रेसचा पंजा हे चिन्हच गायब झाले आणि हे सगळं घडले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये। याला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे थोरात यांचे भाचे आणि आमदार सत्यजित तांबे। नेमकं कोणत्या कारणानं काँग्रेस संगमनेरमधून हद्दपार झाली आहे आणि थोरात कोणता नवीन प्रयोग संगमनेरमध्ये त्यांच्या होम पिचवर करतात, चला याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांची कारकीर्द जाणून घेऊयात। बाळासाहेब थोरात यांनी सन 1985 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उभं राहत अपक्ष म्हणून पहिल्यांदाच आमदारकी मिळवली। त्यानंतर सलग 7 विधानसभा निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर लढवल्या आणि जिंकल्या देखील। काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत न जाता थोरात यांनी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं। एखादा दुसरा अपवाद सोडला तर ते कायमच मंत्रिपदावर राहिलेत। त्यांच्या निष्ठेचा मान राखत अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सदस्यपदी ते आजही आहेत। 2014 साली देशात मोदी लाट होती। त्या लाटेत अनेक मातब्बर नेत्यांचे गट उद्ध्वस्त झाले, पण बारामती पाठोपाठ संगमनेरचा किल्ला मात्र अबद्ध राहिला, तो म्हणजे बाळासाहेब थोरातांमुळेच। पण 2024 ला अनपेक्षितपणे बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारायला लागला। या पराभवामुळे महाराष्ट्रात अनेकांना विश्वासच बसला नाही, कारण थोरात पराभूत होऊ शकतात ही शक्यता जनतेला मुळी मान्य नव्हती। पण बाळासाहेब थोरात यांनी हा पराभव मान्य करत जनतेशी सेवा हे व्रत कायम ठेवण्याचा संकल्प कायम असल्याचं सांगितलं। संगमनेर शहरात बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांच्या हातात नेतृत्वाची धुरा दिली, पण तांबे यांनी धुरा खांद्यावर घेतली, हात मात्र त्यांनी सोयीस्करपणे टाळले। कारण तांबे पिता पुत्र हे काँग्रेस पक्षातून निलंबित आहेत। कारण सत्यजित तांबे व सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांना त्यावेळी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं। ज्या पक्षातून निलंबित केलं गेलंय त्याचा प्रचार करता येणं शक्य नसल्यानं सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेर सेवा समितीची स्थापना केली। त्याचबरोबर सर्व उमेदवारांना एकच चिन्ह मिळण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे AB फॉर्म वापरून देखील सिंह ही एकाच निशाणी मिळवली। यावर बोलताना थोरात यांनी प्रतिक्रिया दिली, आम्हाला अनेकांना सामावून घ्यायचं असल्याने चिन्ह वाढलं की प्रश्न तयार होतात, त्यामुळे एकच स्वतंत्र चिन्ह घेऊन विचारधारेच्या विरोधात लढण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो आमच्या मनात आजही कायम आहे, असं सांगायला बाळासाहेब थोरात विसरले नाहीत। सत्यजित तांबे यांनी नगरपालिका निवडणूक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरवलंय। सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। काँग्रेस पक्षाचं चिन्ह न वापरल्याबद्दल बोलताना सत्यजित तांबे यांनी स्पष्टीकरण दिलं, जेव्हा अनेक पक्षांचे, अनेक विचारांचे, अनेक बिगर राजकीय लोक समोर येऊन मागच्या एका वर्षामध्ये संगमनेरमध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली, लोकांना त्रास होत होता, यावर लोकांनी असं ठरवलं की राजकारणापलीकडे जाऊन, राजकारण्यांच्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपण संगमनेर म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही संगमनेर सेवा समिती या नावाने एक आघाडी उभी केली आहे। या चिन्हाबरोबर संगमनेरकरांचं भावनिक नातं आहे, त्यामुळे या चिन्हाचा पक्ष असलेल्याची मदत आम्ही घेतली, असं सत्यजित तांबे म्हणाले। दुसरीकडे संगमनेर नगरपालिका निवडणुकीतून काँग्रेस चिन्ह गायब झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी निशाणा साधलाय। काही जण आपल्याला राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व समजून अहिल्यानगर जिल्ह्यासह बाहेरच्या राज्यात काँग्रेस पक्षासाठी बैठका घेतात। त्यांना आपल्या गावातच पंजा हे चिन्ह देता आलं नाही। मतांचं ध्रुवीकरण रोखण्यासाठी त्यांनी आघाडी जरी केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ अशी टीका त्यांनी केली। अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीत राजा विरुद्ध प्रजा या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती। थोरात यांची अनेक दशकांच्या घराणेशाहीला खताळ यांनी टार्गेट केलं होतं। खताळ यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आक्रमक होत थेट जाहीर भाषणामध्ये
थोरात यांच्यावर निशाणा साधला। यामुळे संगमनेरकरांनी देखील खताळ्यांना संधी दिली। सत्यजित तांबे यांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवारी दिल्यानंतर खताळ यांनी जोरदार निशाणा साधला, पण खताळ यांनी आपल्या भावाच्या पत्नी सुवर्ण खताळ यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली हे पण विसरून चालणार नाही। त्यामुळे शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत। प्रचारात सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे। संगमनेरमध्ये 2.0 या थीमवर तांबे निवडणूक लढवत आहेत। तरुणांची साथ आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद या धोरणानुसार ते प्रचार करतात, त्याला प्रतिसादही मिळतोय। महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हतं, त्यामुळे त्याचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम होता। महायुतीनं केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचं नाव जाहीर केलं, मात्र नगरसेवक पदाच्या उमेदवाराची यादी अंतिम होत नव्हती। त्यामुळे खताळ काहीसे बॅकफूटवर गेलेत। बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेरमध्ये साखर कारखान्याची निवडणूक झाली। त्यावेळी आमदार खताळ यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र थोरात यांनी ही निवडणूक बिनविरोध निवडून आणली। आता नगरपालिकेचं मैदान मारत विधानसभेचा पराभव हा फक्त अपघात होता हे दाखवण्याची संधी थोरात यांच्याकडे, तर घरात तिकीट दिल्यामुळे खताळ यांनी नाराजी ओढवून घेतली आहे। त्यामुळे या निवडणुकीतून पंजा बाद झाला असला तरी संगमनेर सेवा समिती थोरात यांना सेवेची संधी देणार की खताळ येथेही चमत्कार करणार हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या संगमनेरच्या राजकारणावर बाळासाहेब थोरात यांनी हा जो निर्णय घेतलाय त्याच्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका।